नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। वडा आणि उसळ खाल्ली असेल, पण वडा गरमागरम रश्श्यासोबत खायची खरी मजा अनुभवली आहे का कधी? हा पदार्थ काही ठिकाणी कटवडा म्हणून ओळखला जातो, पण आमच्याकडे यालाच म्हणतात खरा पारंपरिक रस्सा वडा। साधा कुरकुरीत वडा आणि त्यावर ओतलेला मसालेदार चविष्ट रस्सा, दोन्ही एकत्र खाल्ल्यावरच याची खरी चव कळते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या साहित्यातून सोप्या पद्धतीने रस्सा वडा असा करायचा की चव आणि रंग दोन्ही परफेक्ट जमतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी रस्सा वडा बनवणार आहे। रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला आता आपण भाजून घेऊया। सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल घातलं, गॅसवर ठेवली ती कढई आणि जिरं मोहरी टाकलं आधी। त्यानंतर कांदे टाकले, 3 कांदे घेतलेत मी, त्याचे परतून घ्यायचे। खूप जास्त भाजायचे नाहीत, फक्त वाफवायचेत आपल्याला हे कांदे। कांदे थोडे परतल्यानंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 इंच आलं ते टाकून द्यायचं, ते पण परतायचं। त्यानंतर खडे मसाले 4-5 लवंगा, मिरे, दालचिनीचा तुकडा थोडासा, थोडेसे धने आणि खोबऱ्याचा किस, हे सगळं टाकून परतायचं। चांगलं वाफवू द्यायचं। जास्त जाळायचं नाही आपल्याला ते। हे बघा, असे वाफवले गेले ते कांदे, हे मसाले टाकले होते ते सगळे। आता त्यानंतर आपण त्यात 1 टमाटा टाकू। टमाटा टाकल्यानंतर तो सुद्धा परतवून घेऊ, म्हणजे कच्चा राहणार नाही तो। टमाटा टाकल्यानंतर रस्स्याला थोडा घट्टपणा येतो, चव पण चांगली लागते। हे मसाले आता परतल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घेते मी। सगळे मसाले भाजल्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेतलेले आहेत। आता त्यात मी 3 चमचे चटणी आणि 1.5 चमचा मसाला घेऊन घेते आणि बारीक करून घेते। हे बघा, भाजलेला मसाला मी बारीक करून घेतला आहे। आता आपण पहिले रस्सा बनवून घेऊ। त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे एक, त्यात तेल टाकते आणि हा बारीक केलेला मसाला तळून घेते। थोड्या वेळाने असं परतवत राहायचं आणि तेल सुटेपर्यंत परतवायचं।
हे बघा आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे. मी गॅसवर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता ते पाणी मी त्या मसाल्यात टाकून घेते. यात आणखी त्याच्यात पाणी ॲड केलं, कारण मी 6 व्यक्तींसाठी बनवते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. आणि उकळी येऊ द्यायची. हे बघा रस्स्याला छान उकळी आलेली. आता छान तेल पण सुटलेलं आहे चमचमीत. त्यात आपण कोथिंबीर घालूया. बघा आपला रस्सा तयार झाला आहे. आता आपण वडे करायला घेऊ. मी बटाटे शिजायला टाकले होते. ते बटाटे आता गार होत आहेत, तोपर्यंत मी वडे करायचं पीठ मिक्स करून घेते. हे मी मोठी 1 वाटी भरून पीठ घेतलंय. त्यात 1 चमचा चटणी, चवीपुरता मीठ, थोडीशी हळद टाकून पाणी टाकून मिक्स करून घेते. हे बघा हे वड्यांचं पीठ भिजवलं गेलेलं आहे. आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून देते. आणि आता बटाट्याची भाजी करायला घेते. बघा बटाटे वाफून आता गार झालेले आहेत, तर मी ते मॅश करून घेते. बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे 1 मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याचे काप करून घेतले आणि कोथिंबीर कापून घेतली आहे. आता फोडणी देऊन घेते. गॅसवर 1 कढई ठेवली. त्या कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी, जिरे, लसूण, मिरची, कांदा, कांदा टाकून हे चांगलं परतून घ्यायचं. हे बघा कांदे मिरची लालसर झालेले आहे. आता त्यात आपण हळद टाकू. 1 चमचा हळद, 1 चमचा धण्याची पावडर मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि त्यात मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. शिजवलेल्या भाजीचे असे मध्यम आकाराचे वडे करून बनवून घेतले. आता मी ते वडे या पिठामध्ये बुडवून तळून घेते.
वडे एका बाजूने तळले गेले की मग ते परतवून घ्यायचे. हे बघा, झणझणीत असा रस्सा वडा आपला तयार झालेला आहे. आता मस्त सर्व करायला घेऊ आपण. थोडी बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यावर, कोथिंबीर आणि तळलेल्या मिरच्या ठेवायच्या आणि मस्त आस्वाद घ्यायचा त्याचा. आता मंडळी, आजची रस्सा वडा रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मला खात्री आहे. घरच्या साहित्यातून सोप्या पद्धतीने आणि चवीला अगदी पारंपरिक हीच याची खासियत आहे. तुम्ही पण रेसिपी करून पाहिल्यावर तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशाच पारंपरिक, घरगुती आणि विश्वासार्ह रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसंच आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण नक्की फॉलो करा. तेथे लिंक कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला शॉर्ट रेसिपीज, टिप्स आणि अपडेट्स पण मिळतील. पुन्हा भेटूया. धन्यवाद.